नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे दामिनीने सुधाकरचा प्लॅन उलटवला त्याच्यावरच आणि आता इकडे त्याला एका चुंगडीमध्ये बांधून तिथून गायब करण्याचा प्रयत्न। तर नमस्कार प्रेक्षकांनो, आता इकडे म्हणजे सावी आणि आर्या दोघेही खेळत असतात। आता इकडे त्यावर सावी बोलते, आता ना सकाळ झाली आहे, आता आपण झोपायचं नाही, आपण कामं करायची। पण काय कामं करायची आपण? आता इकडे त्यावर आर्या बोलते, माझी आई ना सकाळी उठल्यावर ना माझ्यासाठी छान छान पोहे करते आणि ना माझ्या बाबांसाठी छान छान जेवण करते, आता ती सांगत असते। त्यावर आता इकडे ती बोलते, हो का, मग मी पण ना फ्रेंडसाठी छान छान त्यांच्या आवडीचं सगळं करेल। आता इकडे त्यावरती बोलते, आता ना आपण एक काम करूया, मी ना कणिक भिजवते, तू कुकर लाव, त्याच्यासाठी मी पीठ आणायला जाते। आता इकडे दुसरीकडे आता इकडे धैर्य सगळीकडे शोधत असतो, त्याला काही सावी सापडत नाही। तो आता इकडे आर्याला विचारतो, त्यावर आता इकडे ती सांगते की सावी काकी ना तुमच्यासाठी स्वयंपाक करणार आहे, पण ना हे तिने सिक्रेट ठेवायला लावलं, तुम्हाला सांगितलेलं नाही, त्यांना सांगू नका हां। आता इकडे त्यावर तो बोलतो, हो हो ठीक आहे। आता इकडे तो परत शोधायला जातो। आता इकडे सावी जी असते एका छोट्याशा कटोरीमध्ये पीठ घेऊन येत असते आणि बोलत असते की पीठ सांडवायचं नाही, आणि असं म्हणत ती आता इकडे येत असते। अचानक समोरून विलास जो असतो दारू पिऊन आलेला असतो। आता इकडे तो जोर जोरात बोलत असतो, ए बायको जेवायला वाढ, ए बायको, आता असं जोर जोरात ओरडत असतो। आता हे पाहून तिचा एकदम तिला भीती वाटते आणि तिच्या हातातली वाटी तशी सांडते। आता एकदम ती डायनिंग टेबलच्या खाली जाऊन लपते। आता इकडे विलास बघतो तर काय तिथे सगळं सांडलेलं असतं आणि त्याला दिसतं की तिथे सावी लपलेली आहे। आता हे बघून इकडे तो बोलतो, आता कशी जाशील माझ्या तावडीतून, आता आलीस ना माझ्या जाळ्यात, आता बघच काय करतो मी, आणि निघ बाहेर निघ। आता इकडे ती खूप भीत असते। आता इकडे ती काही बाहेर निघत नसते। आता हे बघून इकडे तो पूर्ण तिथल्या खुर्च्या जोरात आपटउपट करतो आणि बोलतो, लवकर बाहेर निघ, आता तर मी तुला जित्ता सोडणारच नाही, आता बघच। आता इकडे तो तिला खूप म्हणजे तो खूप दारू सुद्धा पिलेली असते आणि आता इकडे तिला खूप भीती वाटत असते। त्यावर आता इकडे तिला आठवतं की धैर्य बोलला होता, म्हणजेच फ्रेंड, की माझी फ्रेंड न सावी खूप म्हणजे अशी बहादूर आहे, ती कुणालाच घाबरत नाही, आणि आता इकडे ती तशीच म्हणजे अशी घट्ट मुठ्या बांधते आणि तशीच बाहेर निघते। आता एकदम ती भीत असते, पण एकदम म्हणजे त्याच्या डोळ्याला डोळे मिळवण्यासारखी ती उभी असते। आता इकडे त्यावर विलास बोलतो, काय ग मला मास दाखवतेस, आणि लगेच असतो त्याच्या हातातल्या काडीने तिच्या हातावर जोरात हाणतो। आता इकडे तिला खूप फार जोरात लागतं, ती जोर जोरात ओरडत असते। आता इकडे तो तिच्या मागे काडी घेऊनच लागलेला असतो। तिला बोलतो, ए थांब, पळायचं नाही, तिथंच थांबायचं हं। आता असं करत करत सावीला काही सुचत नाही आणि एकदम ती घराच्या बाहेर येते। आता इकडे ती लपण्याचा प्रयत्न करते, पण आता इकडे गाडी मागे त्याला म्हणजे दिसतं की इथे लपून आहे। आता लगेचच तो मोठी वीट घेतो आणि एकदम तिला मारायला जाणार, तर ती दुसरीकडे लपून असते। आता इकडे तो तिला मारण्याच्या म्हणजे तो जितताच नाही सोडणार हेच आता इकडे त्याने ठरवलेलं असतं। तितक्यात तिकडे दामिनी बाहेर येते। आता एकदम तो बोलतो, विलास, आता एकदम तो तिच्यावर सुद्धा हात उचलतो। आता हे पाहून इकडे ती बोलते, काय रे, आता काय दिवसा ढवळाय चालू केलं का दारू पिणं, आणि जा हो आतमध्ये। आता इकडे तो म्हणजे ती दामिनी त्याला अंदर हाकलते, पण आता इकडे सावीची असते। आता इकडे भीतीने त्या गाडीत जाऊन बसते। तीच गाडी असते जिथे दामिनी ती नेणार असते। आता इकडे दामिनी जी असते त्या व्यक्तीला भेटायला चाललेली असते, म्हणजेच 1 कोटी रुपये घेऊन, आणि आता इकडे ती म्हणजे तयारच करून ठेवते। आता ह्या व्यक्तीला म्हणजे बघणारच जो कोणी असेल ना त्याला जित्ता या पैशावरच जाळेल अशी ती धमकी देतात इकडे जात असते। आता इकडे ती गाडी चालवत असते। इकडे सावी जी असते मागे लपून बसलेली असते, तिला काही समजत नसतं काय करायचं आणि काय नाही। आता इकडे दामिनीला जाणवतं की कोणीतरी आहे म्हणून ती आता इकडे गाडी थांबवते आणि बघण्याचा प्रयत्न करते, पण तिथे कोणीही सापडत नाही। आता इकडे ती परत गाडी चालवत असते आणि आता इकडे तिला नानांचा फोन आलेला असतो की मॅडम तुम्ही जिथे सांगितलंय तिथं आम्ही पोहोचलोय त्या लोकेशनवर। त्यावर आता इकडे ती बोलते की आता अशा जागी लपून बसा जिथे कोणी दिसणार नाही। आता इकडे दुसरीकडे आता इकडे धैर्य जो असतो शोधत शोधत इकडे अवंतीकडे आलेला असतो। तो बोलतो की तुम्हाला सावी दिसली का वहिनी? आता इकडे त्यावर त्या नकार देतात आणि बोलतात की नीताच्या रूममध्ये असेल बघा की। आता इकडे त्यावर तो नीताच्या रूममध्ये जातो, बोलतो की आता इकडे धैर्य बोलतो, वहिनी सावी आहे का? आता इकडे त्यावर ती नकार देते आणि बोलते, पण भाऊजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही आईला म्हणजेच आईजवळ असू शकते ती, तुम्ही बघता का एकदा? त्यावर आता इकडे तो बोलतो, नाही वहिनी, तिनं अजून आईसोबत अशी रुळलेली नाहीये, तर नसेलच तिथे। आता इकडे त्यावर ती बोलते, अहो भाऊजी मी काय म्हणते, एकदा तुम्ही कॉल करून बघा की, मला तरी वाटते की ती तिकडेच असेल। आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो खरंच विचार करतो आणि आता इकडे दामिनी जी असते त्या लोकेशनवर पोहोचलेली असते। आता इकडे ती तिथे गाडी ठेवते आणि लॉक करून तिथेच मोबाईल सोडून चालली जाते। आता इकडे धैर्य त्याच्या आईच्या फोनवर फोन करतो। आता एकदम
सावी म्हणजेच ती खोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ती काही गाडी उघडत नसते. आता इकडे तिला समजत नसतं आणि फोन वाजलेला दिसतो. आता एकदम ती फोन रिसीव्ह करते. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, आई सावी आहे का तुझ्यासोबत? आता असं म्हटल्याबरोबर इकडे सावी बोलते की फ्रेंड मी अडकली आहे, मला ये ना प्लीज घ्यायला. आणि आता इकडे ती रडत असते. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, अगं तू शांत हो सावी, आणि मला एक गोष्ट सांग, तिथे आई आहे का? आता इकडे त्यावरती बोलते, नाही माहिती मला, पण प्लीज मला तू ये ना घ्यायला, इथं मला गाडीमध्ये मी बसलेली आहे. आता इकडे तो बोलतो, बरं एक काम कर, तू ना बाळा तू एकदम डोळे बंद कर आणि ना 1 to 100 तू मोजायला चालू कर, मी लगेचच तिथे पोहोचतो. आता इकडे धैर्यच असतो, लगेचच तो नंबर सेंड करतो आणि आता इकडे त्या लोकेशनला ट्रेस करायला लावतो. आता इकडे लगेचच त्याला फोन येतो आणि आता इकडे ते सांगतात की हा जो नंबर आहे तो कोल्हापूरच्या बाहेर आहे. आता इकडे त्यावर धैर्य विचार करतो की आई कोल्हापूरच्या बाहेर काय करते आणि एवढ्या सामसूम ठिकाणी, आणि लगेचच तो तिकडे जायला निघतो. आता इकडे दामिनी जी असते तिथे आलेली असते. इकडे सुधाकर विचार करतो की आज फक्त म्हणजे एक कुठे एक बहाणा आहे, पण आज काही करून या दामिनी मुजुमदारचा चेहरा सगळं काही व्यवस्थित म्हणजे सगळ्यांसमोर आणायचाच, आणि आता हे सगळं मी रेकॉर्ड करून घेणार आहे. आणि म्हणून आता इकडे तो मोठा कॉन्फिडन्सने आता इकडे कॅमेरा वगैरे चालू करतो आणि खिशामध्ये ठेवतो. आता इकडे त्यावर तो समोर जातो, समोरून दामिनी येते आणि आता इकडे तो बोलतो, काय मग दामिनी मुजुमदार, तुला काय वाटलं होतं तुझं सत्य सगळ्यांसमोर येणार नाही, पण मला हे चांगलंच माहिती आहे की तूच मधुसूदन नाईकला मारलेला आहे, तूच त्याचा खून केलाय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, काय पुरावे तुमच्याकडे मी त्याचा खून केलाय म्हणून, आणि कोणी सांगितलं हे? आता इकडे त्यावर तो बोलतो, पुरावा असो किंवा नसो, पण मला माहिती आहे ना, आणि ज्या दिवशी तुम्ही त्याचा खून केला ना तेव्हा आम्ही तिथेच होतो, कारण आम्हाला चांगलंच माहिती होतं की तुम्ही असं काहीतरी त्याच्यासोबत घातपात करालच म्हणून, तेव्हाही आणि आजही. आणि म्हणून माझ्याकडे सगळे काही पुरावे आहेत आणि आपल्याला म्हणजे तुम्हाला ही डील चांगलीच माहिती असेल, तुम्ही मला 1 कोटी रुपये द्यायचे. आता इकडे त्यावरती बोलते, पण मला एक कळत नाहीये की तुम्ही म्हणजे माझ्यासाठी इथे पैशासाठी आलायत ना? आता इकडे ती खूप काही बोलत असते आणि आता इकडे बोलत असते, तो जो मधुसूदन नाईक आहे ना असाच उडत होता, त्याला म्हटलं होतं गप्प बस, पण तो काही बसे ना, आणि शेवटी पाठवलंच ना त्याला वर, आणि तू पण त्याच्यासोबतच होतास ना, आता काय तुलाही जायचंय का वर? आता इकडे ती तिकडे सगळं काही सांगून टाकते, म्हणजेच कशा प्रकारे त्याला मारलं वगैरे, आणि ते मोबाईलमध्ये रेकॉर्डही होतं. आता इकडे ती त्याच्या अंगावर जात असते. एकदम आता इकडे मागून नाना येतात आणि एकदम त्याची गच्ची पकडतात. आता इकडे त्याला म्हणजेच त्याला पूर्ण मारण्याचा ते प्रयत्न करतात, त्याला पायानी मारतात, हातानी मारतात, त्याचं हातपाय लंगडे करतात. आता इकडे हे सगळं काही त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असतं, पण आता इकडे दामिनी आणि नानानी आता इकडे त्याला मारायचं हेच ठरवलेलं असतं. त्यावर इकडे दामिनी बोलते, तू काय मला साधी सुद्धा समजतोयस का रे? अरे 2 खून पचवले आणि तुला काय पचवणार मी? आता बघच तुझं काय हाल करणार. आता इकडे तितक्यातच तिथे धैर्याची गाडी येते. आता इकडे नाना जे असतात इकडे सुधाकरला जे आहे ते इकडे एक मोठ्या कट्ट्यात टाकत असतात. आता इकडे त्यावर दामिनी विचार करते की इकडे धैर्याला कोणी बोलवलं. त्यावर इकडे नाना बोलतात, या हा सुधाकरच पचकला असेल. आणि आता इकडे सावी हे सगळं काही म्हणजेच ती तिच्या डोळ्यांनी बघते कशा प्रकारे त्या सुधाकरला मारत आहे, कशा प्रकारे ते कट्ट्यात भरत आहे. हे सगळं पाहून तिला जास्तच भीती वाटत असते आणि आता इकडे तिला धैर्य दिसतो. आता हे पाहून इकडे ती जोरजोरात फ्रेंड अशी हाका मारत असते. आता एकदम इकडे धैर्य येतो आणि सावी जवळ जातो. आता बोलत असतो, थांब सावी, तू भेऊ नको, मी आलेलो आहो. आता इकडे तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण आता प्रेक्षकांनो, आता तुम्हाला काय वाटते? आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे दामिनी जी असते आता इकडे चक्क सावीला एका सामसूम जागेवर एका झोपडीमध्ये तिला पेटवून टाकणार आहे. तिथे धैर्य सुद्धा जाणार आहे. पण आता तुम्हाला काय वाटतंय? आता इकडे सुधाकर आणि सावी दोघंही आता इकडे या मधुसूदनसाठी त्यांचा जीव सोडणार का? म्हणजेच आता इकडे दामिनीने ऑलरेडी 2-3 तर असे खून केलेलेच आहे. आता इकडे ह्या सुधाकर आणि सावीचा सुद्धा जीव घेणार का? आणि आता इकडे धैर्याला सावीची साथ सोडावी लागेल का? तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट करून कळवा. पण आता इकडे सुधाकर सुद्धा म्हणजे त्याचा सुद्धा तो जीव गमावून बसेल का? काय वाटतंय नक्की सांगा. धन्यवाद.